ना पिचकारी आणल्या तर आज रंगपंचमी आहे रंगपंचमीसाठी पिचकारी आणलेली ए दाखवा की अरे कुणाची घुसली अयो कलर पण आणले ते की काच कलर कसला आणले ते अगं बाई नाही की घर आता पाणीच नाही त्या बादलीत कशावर औषध आहे फुलं कळी म्हणून होय तर हे औषध काढली ती फवारायला पोरं आता पिचकऱ्याच्या नादी लागली ते आता आता दिवसभर पाणी खेळा काय 5 वाजता खेळा 5 वाजता कलर तर आता आम्ही चाललोय फवारायला खाली वाल फिरून येऊ का आधी होय कशावर टमाट्याचा फिरवायचा खरबूजा बसला दाणी बेजा चालू कर हिला मिस कॉल दी मग ही वाल बंद कर तो नव्हतं चालू वरचं त्या वरच्या एकदम तू खरबूजाचं वरच्या करत हा हा तिथला वाल चालू कर बंद केला मी जा लवकर खरबूजावर एकावर 2 बोरचं पाणी बसायचं नाही इथं मका उन्हात घातली वाळायला आज आणि मी चालले आता खाली वाल फिरवायला तर इकडे जनावर बांधले ती सावलीला गहू करायचंय अजून भरपूर काम आहे ते आज सगळं फवारणी करून घ्यायची ती टमाटा खरबूज डाळिंब आणि मग नंतर गहू गोळा करायचा आपला चला तर इकडं जाता जाता बघू आपण इथं गिनी गोलामध्ये गाजरं टाकले गाजराचे बुडके असतात ते चिटकवले होते तर उगवून आले तिकडे बघा कसं भारी त्याला बी पण फुटलंय आता ह्याचं आपण बी धरायचं बी तयार करून परत मग हीच काढायचं रानात ना ते गाजर येतात त्याला मोटर चालू केली आणि वरचा बॅलर खालचा बॅलर भरून घेतलाय आणि आता माळावर पाणी सोडायचंय खरबुजावर हा भरलंय वाटतं हा सगळं पाणी भरलं आताच तर एसटीपी आणलाय आता आणि निघालोय आता माळावर फवारायला लागले होय होय काय झालंय काय झालंय कुठलं तुकडं चालत बायांचं तेच जण नाही अजून कुठलं नाही अजून एका मर 2-4 झाड आहे ती मी कुठून झालंय वाटतं मला त्या मावशीला गावात उपटू होय होय नका गावात उपटते ते कसं करावं का गावात उपटू नका म्हणून सांगितलं राण्या हा तरी ती अजून एका ह्याकडे त्याकडे उपटीतच नाही पाहिजे होय बायानो करावर काय नाही परत लय तुला का मुळा तुटल्या होते मला गठोडे मी देते कापून एक आधी ठीक आहे त्यांना माहित नव्हतं पण माहित झाल्यावर बी अर्धी पात नेली काढी उपटीत पपीचा वेला ज्याला लयच गरज आहे त्याला म्हणलं मी कापून देते गठोडं मोर तिकडून वरच लागा तिथं माळावर आता बाया लावले ते नव्हते खोडायला टमटमीत लावले नव्हते पण खोडायला तसं करत जाऊ नका बाया नो परत
इकडं आता थांबले तर बायांच्या माग, नुसतं बायांच्या माग नाही पण गवत पण कापून काढते त्या तुरंत. बाया काय म्हणताय आमच्या हात्याला? मग भांडू नका आम्ही दोघी जण इथं. हा तर आलो इथं आता माळावर खरबूज फवारायला. बर मग घरच्या गाडीच काढत होतो नव्हती पण ह्यावेळेस लई आली नव्हती त्याच्यामुळं बाया लावल्या. काम पण भरपूर आहे ती. माल पण चांगला लागला आपला. रुमाल कोणाचा आहे बघा, हे कोण पाटीला होतं. पैसे बघा त्यात पैसे लय आहेत काय? लाडक्या बहिणीनं जोर केलेला बर पडत नाही तर लाडक्या बहिणीचे पैसे ते असं वाटायला शेती नाही त्या चांगला आहे की पण तुम्हाला नको कोणाला हाय का परत नाही मला नाही हो त्यांना नाही त्या माझं केलंच नाही कशाच काही नाही केलं. राहू दे हाय ते माणसं द्यायला लागते का भुका लागला काय लगेच? आता कुंटात घेऊन अडकवलेलं आहे. चला पाणी प्या झालंय चला गागर भरले पाणी प्यायला बसा. हो तर लाल भडक झाले की थोडं लक्षात नाही. मी म्हणते यांचा ते ह्याला द्राक्षीला गेल्यावरच लाल झाले ते हात ती दिसत नाही की समोरनं जरा समोरनं चांगलं भाऊ नंदनी गोळ असले मग सांगायची नंदनी गोळ असला का? होय कमी राहिले यावं इथं थोडं राहिलं. चांगली खेळी घ्यावं रंगपंचमी. तिकडे कुठे त्या बाया? होय चांगली रंगपंचमी खेळी घ्यावं तुम्ही. 2 वाजता जेवायला सोडायची ती. हा रंगपंचमी कोण कोण खेळला इकडं? चला आपल्याला तिकडं फवाराचे खरबूज. गेली लाईट. आता काय करायचं? आता खालच्या बॅलर मधलं आणायचं पाणी फवारायचं का? तसं जुळत नाही. काय करायचं आता? करावं काहीतरी केल्याशिवाय भाग नाही. आता वर्षांनी उशीर लागला यायला. खाली आली का? मग तिथून आणावं लागेल भरून. किती नळी खाली? इकडं फवारायला पाणी भरायला बॅलर आणलं. आता वर जाऊन बॅलर भरायचं आपल्याला. लाईट तर गेली पण खालनं पाणी आणायचंय मग बॅलर भरायचंय. चला बाया काय करते त्या बघून येऊ आपण तिकडे. चला बायांकडे जाऊन येऊ. बाया काय करते त्या बघू. इकडं बाया बसल्या त्या वाटतं पाणी प्यायला. आता पाणी सावलीला ठेवा, लाईट गेली. आता पाणी सावलीला ठेवा म्हणलं, लाईट गेली. बसले तर पाणी प्यायला. आता काय करायचं पाणी पण त्या 500 लिटरचा बॅलर भरून ठेवला होता आपण डाळिंबीसाठी फवारायला. तर आता त्या बॅलर मधलं ह्या बॅलर मध्ये पाणी टाकायचंय आणि खरबूज फवारायला सुरुवात करायची. बोल ना द्या किती हाय की ट्रॅक्टर मध्ये मानावर आहे. बघत या लागेल माझ्याकडं. तर आता तिकडं चालूय औषध करायला, बॅलर भरायला आणि मी चालले वर नळीला घन जोडायचं आपल्याला फवारायला.
तर मी गहू जोडते आणि चालू केलं की फवारायला सुरुवात करते मी. सोपं फवारायचं, मी फवारते म्हणलं त्यांना. बघू काय म्हणतात ती. ऊन पण भरपूर पडलंय. खरबुजावर जरा लाल कोळी आलाय, त्याच्यामुळं फवारून घ्यायचंय. जसं कसं असं भोतच्या भोत तयार झाले ते इकडं. ह्या भोताला काय वरनं प्रोडक्शन पेपर झाकलं नाही, कुठं एक बी आहे. आणि इकडे बघा खरबुजाला फुलं लागलेत किती छान. माल सेटिंग व्हायला लागलाय. कुठं फुलं मागं फळ असतं म्हणतात. हे बघा इथं फुल आहे आणि त्याच्या मागं लगेच इकडं खरबूज आहे. हे खरबूज आहे. चला आपण आता वन जोडू आणि फवारायला सुरुवात करू. तर इकडं फवारायला सुरुवात केली म्हणलं. उन्हाचा कार झालाय पण फवारावं लागतं, काय करायचं. खरबूज फवारून झालंय आपलं आता इकडं. आणि काय म्हणते बघा तुम्हाला ती एकच बोध राहिला आता इकडे फवारायचं. फरक किती वाटते बघा की, इकडं झाकलेल्या आहेत ना झाकलेल्या आहेत, हे का नाही. एवढे 2-3 झाड राहिली झाकायची. केलं बंद. आता कुठं न्यायची नळी ही? टमाट्यात न्यायची का? वडा आता. दुपारच्या वाजल्यात 1 आणि फवारून झालं आता इकडं सगळं. नळी वडत न्यायची आपल्याला आता. खाली टमाट्यात फवारायचं आहे. टमाट्यात फवारायला नळी वडून न्यायची. हे तिकडे गेले तोपर्यंत बघायला किती पाणी राहिले किती नाही. मी बसली तोपर्यंत इकडे झाडाखाली 2 मिनटं टेकावं म्हणलं. लयच ऊन पडलं भरपूर. एवढं ऊन कधीच नव्हतं पडलं. चला घरी जाऊन अजून सकाळी जरा स्वयंपाक कमी पडलाय. घरी जाऊन चपात्या लाटायच्या. त्या एक तुकडं झालंय नव्हती काढायचं. 2 तुकडं राहिले. दुसऱ्या तुकड्यात लागले त्या बाया. आणि इकडं मी चालली नळी वडत घेऊन खाली. चला जाऊया आणि मग टमाटा फवारायला सुरुवात करू. आई काय करते? चपात्या करते ग. सकाळी टमाट्या कमी आल्या त्याच्यामुळे आता चपात्या करायला लागली. भाजी काय करते? भाजी पण करते थोडीशी. कुकर मध्ये सकाळी भात लावला होता आणि चपात्या करायला माझ्या. पप्पा आता फवारण्याला अजून काय करणार आहे उन्हातानाचं? बर. पण आता तडपात गवत आणून टाकलं इथं आणि खाली गेले तर गवत. आता मी गवत शारदांना टाकतो. मुरगासाची मिशन चालू होती आणि आज घरीच होतं. गडी होतं मुरगासाच्या मिशनीवर. आणि इथं मुरगास कडून ट्रॅक्टर आलाय. ज्ञानभाऊजीच्या इथं मुरगास वाचायचा आहे. पाक झालाय सगळा. आणि बापू आपला काय करतो? बापू शर्टाला गवत टाकायला जातो का आता? बरं, गवत आणून टाकले वाटतं ह्यांनी. मी घरात स्वयंपाक करत होते तेव्हा. आणि इकडं बघूया मामाने काय आणले. मामा तिकडे गेलते मकवान. मुरगास चालू आहे तिकडं. तर मामाने मुरगास चालू होता तिकडे गेलता आत्ताच. काय आणले मामा? 4 लेकरांना 4 आणली बाई. होय, आज आणा येते परत. हे नाही का तिथं? बर बर.
कवळी ती का बघा बघ. काय कुठे गेलतो कोणाच्या राहणार तिकडं पप्पू काकाच्या राहणार कैला दादाच्या कैलास दादाच्या गेलतो. विलास दादा विलास दादा बर. ते काय ते ती यस का यस यश 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 यशच्यात ना ती एमला शाळा आहे ती हा केमला र केमला केमला हे म्हणते. तर इकडं बापूने आणले गवत शरडांना टाकायला. त्याचा काय हात पोचायचा नाही वरनं. मी टाकते आता. बाबा तुझा हात पोचते का वरनं टाक मग. इकडे इकडे सावलेलं टाक सावलेलं थोडं थोडं. हा आलं की लागा. इथं टायली भरून आणली होती आणि जिथं खटगा केलाय तिकडं टाकायचं चालू आहे बघा. मुरगास टाकलाय तिथं खटग्यात कागद हातरून आणि असा टाकलाय कागदावर मुरगास. आणि आपल्याला जास्त भरायचं आहे त्याच्यामुळं सोपाय चाललंय ट्रॅक्टरने. इकडं ट्रॅक्टरने चोपला वे हा ट्रॅक्टरने चांगलं चोप. आता कागद ओढायचा काय तर 3 वाजून गेले ते आणि गुरांना वैरण ती टाकली आणि 3:30 वाजता बाहेर सुटायची त्या माळावरच्या. तर आम्ही चाललो इकडं आता गहू गोळा करायला. कागद हातरतात का ते बघू काय करतात. कागद तर नेलाय घरनं. हा ते आलं तर पाणी न्यायला बायांना पाणी पुरलं नाही. पाणी घेऊन जाते ना आता. चला बघूया आपण काय करतात हे. पाऊस सांगितल्या वाटतं 2-3 दिवसात त्याच्यामुळं घाई उठली आमची गहू करायची. अर बुट घातली मी. अगं बाई आम्हाला वाटलं धरू लागा यावं लागते पण इथं हातरून पेंड्या रचायला चालय त्या. ते आले त्या व घरी पाणी पुरलं नाही बायांना. पाणी न्यायला आले ते. हा कागद हातरून तयार झाला. आता त्याच्यावर रचायचं. संध्याकाळपर्यंत गहू घरात जाईन. आता तुम्ही हात लावला का एकदा तर गव्हाला. शेवटच आला ते पण तुमचा हात लावायचा म्हणून आला. हा मग काय आम्हाला नको वाटतंय. गहू कोणी कापला तुम्ही कापला काय. बाकीची तर सगळी कामं करायला लावतात तरी म्हणताय अजून नवल झालं काय. झालं कागद हातरून पेंड्या गोळा करून टाकतो ह्याच्यावर. सगळ्याशी सगळ्या रानात पसरल्या त्या पेंड्या. कुठं का मी बांधले सुटले काय. अहो कुत्री नसते ती. कुत्री आमच्या समोर त्या दिवशी कुत्री नसली ती. पेंड्यावर नाचून सगळ्या पेंड्याचा उद्ध्वस्त करते. त्याचा किती दिवस झाले की आता 2-3 दिवस झाले इकडे पेंड्या बांधून. असं रसायचं का शेंडवर कागदावर. बर चला गोळा करून घेतो पटापटा. परत फवारायचं वाटतंय ना. तर आता मी पण गोळा करू लागते. एक लाईन केली पण गोळा लगेच. बघा इकडं लय कामाचं आहे आमचं. हा कामाचं त्याचं काम करते का झाडावर चढवली सगळं. मलाच काम करून घ्या. तुम्हाला वाटत नाही का तुम्ही लय कामाचं आहे ती. काम करतोय मी. मग तसंच म्हणले मी पण. काम करताय म्हणतो म्हणलं कामाचं आहे लय. बघ कुत्र्याने सगळं इसकटून टाकले की. अहो कसं करायचं. वडत नेले व पेंडी अशी होती इथं.
3 दोऱ्या तर मी गोळा केल्या. हा 3 दोऱ्या तर झाल्या. झाले. तुम्ही जास्त 3 दोऱ्या झाल्या. राहिल्या तर किती दोऱ्या? राहिले किती आता किती 3 सारं तर झालं म्हणायचं मग किती 8-9 वाजते ना अजून मग बाकीचं आम्ही करतो की आता. आणि हे सोडलेलं कुत्र्यानं कोण बुजायचं त्याला बांधायचं मी का बांधायची काय आता मग आयतं तेवढं लगेच आणा येते जायचं नाही तेवढं बांधते ना हं. लगेच. त्याला काय बांधायचं नाही शेवटला घ्यायचं हं. उचलून डायरेक्ट मिशनीत टाकायचं. म्हणून ती बांधलेलं आणि उचल आणि ते दुईकडे बांधलेलं आहे का हे असं ती मध्ये लावा इकडं हा कडल फक्त अशी एक बाजूचं लावा कडेला फक्त असं एक बाजू लावू का हा त्या बिन ह्या कडला आणि ही असं दुईकडे बांधलेलं आहे ते याच्यामध्ये ठेवू का हा ती राहू दे इकडेच घ्या आधी हे उचल इथलं हम्म ते राहू दे आता ते पुन्हा गोळा करू पेंड्या ना मोठं बांधले म्हणतो जमलंय ना तर कवा गोळा करायचं बारके बारके मामाचं म्हणलं तुम्ही लय मोठं बांधलं बरं असंच मामाचे ना आतीची भांडण लागली होती त्याची इकडं 5-6 दोऱ्या राहिले ते बरंच आहे तरी अजून नेमा झालं इकडं पडला बॅलर आणि एवढं गोळा करून झालंय सगळं आई पाणी घेऊन आलत्या प्यायला आणि आता आपल्याला जायचंय फवारायला टमाटा पडला ते 6:30 आणि सगळं कापून झालंय आज एकदाची गहू झालाय आपला सगळा रानातला कापून गोळा करून झालाय आणि दिवस मावळून गेलाय सगळं चिमण्यांचा किलबिलाट चालू आहे इकडं आंब्यांच्या झाडावरती आता आपण चाललोय घरी जाता जाता एवढी एक पिंडी राहिली होती रानात तेवढी पिंडी टाकायची आपल्याला गोळा करून तिथं ढिगाऱ्यावर निघाले आता घराकडं चला